आणि आता अजित पवार गटातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा एकदा पक्षातूनच प्रश्नचिन्ह उमटलंय। ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस पाठवण्यात आली। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी यातून करण्यात आली आहे। सच्चिदानंद यांच्या वकिलामार्फत 9 जुलैला नोटीस पाठवण्यात आल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याचं कळतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय नेमकं घडतंय अध्यक्षपदावरून अजित पवार गटामध्ये? अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनीच नियुक्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। वास्तविकतेत एका बाजूला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला जो संघर्ष आहे तो पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव कुणाला द्यावं यावर नंतर आहेच आहे। पण सुनेत्रा पवारांचा अजित पवारांच्या निधनानंतर जी 26 फेब्रुवारीमध्ये जी राष्ट्रीय कार्यकारिणी झाली मुंबईतल्या वरळी डोम येथे, आणि इथे सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। या निवडीलाच आता आव्हान देण्यात आलेलं आहे आणि तशा स्वरूपाची नोटीस त्यांच्याच पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेल तसंच इतर पदाधिकारी जे आहेत यांना देखील या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। सुनेत्रा पवारांची जी नियुक्ती करण्यात आली होती त्या नियुक्तीची कायदेशीर बाजू योग्य नाही आणि याच्यामध्ये त्रुटी आहेत, यामुळे संबंधित निवड ही ग्राह्य धरली जाऊ नये, नव्यानं परत एकदा फेर निवड करावी अशा स्वरूपाची ही नोटीस असल्याची माहिती आहे NDTVला हाती आलेली आहे। या नोटीसच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी सुनेत्रा पवारांची डोकेदुखी यातनं पक्षांतर्गतच वाढण्याची एक शक्यता वर्तवली जाते। मुद्दा उपस्थित राहतोय तो मुळात एका बाजूला एकमेकांच्या विरोधामधल्या कुरघोड्या याच्यामध्ये सुनेत्रा पवार या त्रस्त आहेत, पण त्यातच नव्यानं आता सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस वकिलांच्या मार्फत पाठवली आहे त्यामुळे सुनेत्रा पवारांची डोकेदुखी अधिक वाढणार असं दिसून येतंय। यावर अजित पवार गटामधून काही प्रतिक्रिया येऊ शकली आहे? फोन कट झाला रे आता। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी खुद्द अजित पवार गटातूनच करण्यात आलेली आहे। सच्चिदानंद यांनी एक नोटीस पाठवलेली आहे सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदावरच पुन्हा एकदा, त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनीच ही नोटीस पाठवलेली आहे। ही निवडणूक, राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी करणारी नोटीस पाठवण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। आपण याबाबत पुन्हा एकदा अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय सचिव करत आहेत आणि यामध्ये सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनाही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। मात्र या घडामोडीवर खुद्द अजित पवार गटातून काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? तिथं नेमक्या काय हालचाली सुरू आहेत? हेमाली, आत्तापर्यंत तरी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुठलीही यावर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे, पण या आधी देखील जवळपास 2 ते 3 वेळा जे संबंधित व्यक्तींनी नोटिसा काढल्या होत्या त्या वकिलांच्या मार्फत देण्यात आल्या होत्या, मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई जी आहे पक्षांतर्गत ती होत नाही आहे। याच्यामुळे परत एकदा रेकॉर्डवर ठेवण्यासाठी त्यांच्या सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस दिल्याचं समजतं। वास्तविकतेत पक्षांतर्गतच ही नवीन कुरघोडी, नव्यानं डोकेदुखी वाढण्याची एक शक्यता वर्तवली जाते। जर याचा संदर्भ घेऊन अन्य राजकीय पक्ष म्हणजे विशेषतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडनं काही हरकती घेतल्या तर मात्र सुनेत्रा पवारांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल असं सांगितलं जातं। मुद्दा उपस्थित राहतोय तो निवडीच्या संदर्भातच, आणि फक्त सुनेत्रा पवारांची निवड नाही आहे तर याच्यामध्ये त्याच दिवशी कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्ष म्हणून परत एकदा फेरनिवड सुनील तटकरेंची करण्यात आली होती आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सुद्धा नवनियुक्त करण्यात आली होती। अर्थात या सगळ्या गोष्टींचा वाद कुठे ना कुठेतरी पक्षांतर्गत आहे, कारण की आपणास माहीत आहे की राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड ज्यावेळेस सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवण्यात आलं होतं, पत्रव्यवहार हा परत बाहेर आला आणि त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचा पदावरचा उल्लेख नव्हता, सुनील तटकरेंच्या पदावरचा उल्लेख नव्हता, जय पवारांना थेट राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली होती आणि सुनेत्रा पवारांचे जे
जितले निकटवर्ती नातेगोते आहेत त्यातल्यांना अनेक जणांना संधी दिली होती. यामुळे जी नाराजीचा सूर आहे तो प्रचंड वाढताना दिसत होता. आता कुठे ना कुठेतरी परत एकदा सुनीत्रा पवारांच्याच निवडीवर प्रश्नचिन्ह त्यांच्याच पक्षातून केला जातोय आणि या संदर्भात थेट कायदेशीर नोटिसा त्यांच्या वकिलांकडून दिल्या जात आहेत. हे म्हणजे पक्षांतर्गत वाढत असलेली कुरघडीचंच एक लक्षण दिसून येतंय. हे माली. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारीला निवड करण्यात आली होती आणि त्याच निवडीवर आता आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि तोही पक्षातूनच आक्षेप घेण्यात आलेला आहे. 26 फेब्रुवारीची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी राष्ट्रीय सचिवांनी केलेली आहे. निवडणूक अधिकारी नेमून निष्पक्ष निवडणूक घ्यावी अशी मागणी या नोटिसीतून करण्यात आलेली आहे. अजित पवार गटातून आता राष्ट्रीय अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र याच निवडीवर आता पक्षातूनच आक्षेप घेण्यात आलेला आहे. निवडणूक अधिकारी नेमून रीतसर निष्पक्ष निवडणूक घ्यावी अशी मागणी करणारी नोटीस राष्ट्रीय सचिवांनीच पाठवलेली आहे.